मालेगाव पुन्हा हादरले, शाळकरी मुलीवर अत्याचार करणाऱ्यास अटक, माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना. मालेगाव शहर तालुक्यात अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या घटना सुरूच आहेत. मालेगाव भागातील अल्पवयीन मुलीला गिरणा धरण या पर्यटन स्थळी नेण्याचे आमिष दाखवीत तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमाविरुद्ध तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मालेगाव शहर भागातील 14 वर्षीय शाळकरी मुलगी आपल्या शाळेतून घराकडे येत असताना रिजवान हरीश उर्फ रिजवान टायगर या 54 वर्षीय इसमाने तिला अडवीत आपल्या दुचाकीवर बळजबरीने बसवून गिरणा धरण परिसरात नेले. तेथे त्याने मंगळवारी सायंकाळच्या सुमारास रस्त्यालगतच्या झाडाझुडपात नेत तिच्यावर अत्याचार केला. सदर मुलगी घरी परतल्यानंतर तिने हा प्रकार आपल्या पालकांकडे कथन केला. तिच्या पालकांनी तिला सोबत नेत तालुका पोलीस ठाण्यात रिजवान टायगर विरोधात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी या संदर्भात तपास चक्र जलदगतीने हलवित त्याला अटक करीत त्याच्याविरुद्ध बाललैंगिक अत्याचार व पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकाराने शहरात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. यापूर्वी डोंगराळे येथील बालिका अत्याचार व हत्येचा प्रकार अद्यापही जनसामान्यांच्या मनात घर करून आहे. त्यातच शहरासह परिसरात सलग 5व्यांदा घडलेल्या या प्रकाराने संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. यापूर्वी तालुका, छावणी, रमजानपुरा या पोलीस ठाण्यात बाललैंगिक अत्याचाराचे गुन्हे दाखल झाले आहेत. या घटना ताज्या असतानाच हा प्रकार घडला. माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना शहरवासियांना अंतमुख करणारी आहे. सलग घडत असलेल्या या प्रकारामुळे शहरासह परिसरात महिला व मुलींमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.